या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर शहरातील नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारी, प्रशासनातील दुर्लक्ष, भ्रष्टाचार तसेच वाढत्या अन्यायाविरोधात मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र व भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणाद्वारे प्रशासनाचे लक्ष अनेक मुद्द्यांकडे वेधण्यात आले। त्यामध्ये सोलापूर शहरात 20-25 वर्षांपूर्वीचे जन्म मृत्यू दाखले ऑनलाईन करणे, सोलापूर शहरातील जुन्या नोंदी ऑनलाईन प्रणालीत समाविष्ट करून नूतन नोंदवही तयार करावी व सर्व रेकॉर्ड संगणकावर उपलब्ध करून नागरिकांना दाखले सहज मिळावेत अशी ठाम मागणी। दाखला कार्यालयातील नागरिकांची लूट तात्काळ थांबवावी। जन्म मृत्यू दाखले कार्यालयात नागरिकांकडून होणारी आर्थिक लूट, दलाली आणि गैरप्रकार तात्काळ बंद करण्याची मागणी। 13-3 प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत। नागरिकांचे दाखले प्रलंबित ठेवणे बंद करून प्रकरणे तात्काळ निकालात काढून दाखले उपलब्ध करावेत। सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी। महानगरपालिका अतिक्रमण विभागातील पुनर्नियुक्त अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांच्या पूर्वीच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करून कारवाई करावी। पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरील बोगस गुन्ह्यांची चौकशी। सोलापूर शहरात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात येणाऱ्या खोट्या बोगस गुन्ह्यांची खातरजमा करून सखोल चौकशी करण्यात यावी। या सर्व विषयांवर लाक्षणिक उपोषण पार पडले। यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिर, राज्याध्यक्ष प्रवीण चांदेकर, शहर संपर्क प्रमुख मीर महमूद खान, पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत, पत्रकार नरेश नागनाथ सब्बन, जय हो वृत्त पेपरचे संपादक विजयकुमार उघडे, भ्रष्टाचार विरोधी मंचचे जिल्हाध्यक्ष सादिक इमाम मुजावर, जिल्हा कार्याध्यक्ष मोहसिन खाजा बागवान, जिल्हा प्रचार प्रमुख बंदे नवाज शेख, पत्रकार अमोल कुलकर्णी, पत्रकार महबूब कादरी उपस्थित होते। संस्थेने स्पष्ट केले की प्रशासनाने वरील मागण्यांवर तात्काळ ठोस कारवाई न केल्यास पुढील काळात उग्र आंदोलन करण्यात येईल। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य व भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटना व तसेच भ्रष्टाचार विरोधी मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने लाक्षणिक उपोषण घेण्यात आलेलं आहे। आमचा लाक्षणिक उपोषणाचा विषय असा आहे की सोलापूर शहरात गेल्या 20-25 वर्षापूर्वी जन्म मृत्यू दाखले ऑनलाईन प्रणालीवर स्कॅन करून एक स्वतंत्र वही, नोंद वही ठेवून याच्यावर तात्काळ रेकॉर्ड दाखल करून ऑनलाईन प्रणालीमध्ये दाखल करण्याबाबत, त्यामध्ये जन्म मृत्यू विभागामध्ये जे दाखला त्या ठिकाणी देण्यात येत आहे त्या ठिकाणी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात लूट होत आहे। हे लूट तात्काळ थांबवण्याबाबत आणि तिसरा विषय असा आहे की या जन्म मृत्यू विभागामध्ये जो चाललेला भ्रष्टाचार आहे हे 13-3 प्रकरणांमध्ये निगडीत आहे। 13-3 प्रकरण करामधून जन्म मृत्यू विभागात व तसेच महानगरपालिकेच्या अभिलेखपाल या कार्यालयामध्ये सांगण्यात येत आहे। 13-3 प्रकरणामध्ये अनेक दाखले कोर्टामध्ये प्रलंबित आहे। हे दाखले तात्काळ निकाली काढून दाखले उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या ठिकाणी आमची आहे। चौथी मागणी आमची अशी आहे की सोलापूर शहरामध्ये अतिक्रमण विभागामध्ये पुनर्नियुक्त अधिकारी बनसोडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांनी यापूर्वी केलेल्या सर्व कामांची चौकशी करून त्यांच्यावर SIT ACB मार्फत चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोलापूर शहरामध्ये पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते व तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर जे बोगस गुन्हे दाखल होत आहे ते गुन्हे दाखल होण्यापूर्वी फिर्यादी व आरोपी यांची खातरजमा करून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आमची या ठिकाणी आहे। कारण या विषयावर आम्ही गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा करत आहे। विशेष सोलापूर शहरामध्ये जन्म मृत्यू विभाग असेल, विवाह नोंदणी विभाग असेल, त्यामध्ये अतिक्रमण विभागाचा विषय असेल, या सर्व विषयावर आज आम्ही या ठिकाणी एक लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे। येणाऱ्या काळात आज आमचा पहिला टप्पा लाक्षणिक उपोषणाचा आहे। आता दुसरा टप्पा आम्ही मोर्चा संदर्भात एक मोर्चा काढून आम्ही शासकीय कार्यालय घेराव घालणार आहे।
त्यानंतर तिसरा टप्पा आझाद मैदानावर आम्ही या विषयावर आंदोलन करणार आहे. येणाऱ्या काळात अशाच प्रकारे जनहिताच्या विषयावर मानवाधिकार संरक्षण संघटना व त्याचबरोबर भ्रष्टाचार विरोधी मंच या पद्धतीने आम्ही आंदोलन उपोषण निवेदनाच्या माध्यमातून जनहिताच्या विषयावर आम्ही मागणी करणार आणि शासनाकडे जे जनतेची मागणी आहे ते आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मागणी करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. एवढंच सांगून मी आपले 2 शब्द संपवतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.